नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज एक अतिशय वेगळा आणि नवीन विषय मी आपल्यासमोर घेऊन आले आहे. तर ही माहिती प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे, पण स्वतःच हा प्रयोग आपल्यावर करायचा नाही. डॉक्टरांच्या, डायटिशियनच्या सल्ल्यानेच तुम्हाला मी जे काय पुढे सांगणार आहे ते करावं लागणार आहे. तुम्हाला वारंवार पोट फुगणं, गॅस होणं, पोटात दुखणं, जुलाब होणं, बद्धकोष्ठता अशा समस्या होतात का? औषधे घेऊनही हा त्रास पूर्णपणे कमी होत नाही. अशा वेळी तुम्ही फूड मॅप डाएटबद्दल ऐकलं असेल. FODMAP हे फूड मॅप. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फूड मॅप म्हणजे नेमकं काय, कोणते पदार्थ हाय फूड मॅप आहेत, कोणते पदार्थ लो फूड मॅप आहेत, IBS आणि पचनाच्या समस्यांमध्येही हे डाएट कशी मदत करतं आणि हे डाएट कोणासाठी योग्य आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया फूड मॅप म्हणजे काय. फूड मॅप हा शब्द 5 प्रकारच्या कार्बोहायड्रेटसाठी वापरला जातो. F फर्मेंटेबल, O ऑलिगोसॅकराइड्स, D डायसॅकराइड्स, M मोनोसॅकराइड्स, A अँड आणि P पॉलिऑल्स. हे असे कार्बोहायड्रेट्स आहेत जे काही लोकांच्या आतड्यात पूर्णपणे पचत नाहीत आणि जेव्हा हे अपूर्ण पचलेले कार्बोहायड्रेट्स मोठ्या आतड्यात पोचतात तेव्हा तिथले बॅक्टेरिया त्यांचं फर्मेंटेशन करतात. यामुळे गॅस तयार होतो, पोट फुगतं, पोटदुखी होऊ शकते, जुलाब होऊ शकतात किंवा बद्धकोष्ठता वाढू शकते. आता या फूड मॅपच्या समस्या का निर्माण होतात, का ते निर्माण करतात? हे फूड मॅप पदार्थ 2 प्रकारे त्रास देतात. ते आतड्यामध्ये पाणी खेचतात, यामुळे काही लोकांना सैल शौच किंवा जुलाब होऊ शकतात. दुसरं, बॅक्टेरिया त्यांचे फर्मेंटेशन करतात, त्यामुळे जास्त गॅस तयार होतो, त्यामुळे पोट फुगणं, पोटात गुडगुड आवाज येणं, अस्वस्थता, क्रॅम्प्स अशा समस्या वाढू शकतात. आता बघूया हाय फूड मॅप फूड्स कोणते आहेत. आता काही भाज्या, कांदा, लसूण, फ्लावर, मशरूम, बीट. फळांमध्ये सफरचंद, नाशपाती, आंबा, कलिंगड, चेरी आणि काही दुग्धजन्य पदार्थ यामध्ये हाय फूड मॅप असतात. तर ते दूध, आईस्क्रीम, काही प्रकारचं दही. विशेषतः ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहेत त्यांचा त्रास वाढू शकतो. धान्यामध्ये विचार करायचा झाला तर गहू, रवा, काही प्रकारच्या ब्रेड, गोड पदार्थ आणि मध, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि शुगर फ्री च्युइंगममधील सॉर्बिटॉल हे हाय फूड मॅप फूड आहे. आता लो फूड मॅप फूड कोणतं आहे? लो फूड मॅप म्हणजे जे लोकांना सहन होतात ते. त्यामध्ये आधी फळांचा विचार करूया. तर फळामध्ये केळी, संत्री, मोसंबी, द्राक्ष, किवी आणि भाज्यांमध्ये पालक, गाजर, काकडी, टोमॅटो, भोपळा. धान्यांमध्ये विचार करायचा झाला तर तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओट्स, प्रथिने बघा, आणि यामध्ये गव्हाचा उल्लेख केलेला नाही आणि डाळी मर्यादित प्रमाणामध्ये. आणि लो फूड मॅपमध्ये मुगाच्या डाळीचा उल्लेख आलेला आहे. नंतर अंडी, मासे, चिकन हे लो फूड मॅप डाएट आहे. आता हे लो फूड मॅप डाएट कसं केलं जातं? हे 3 टप्प्यामध्ये केलं जातं. पहिलं आहे इलिमिनेशन फेज. 2 ते 6 आठवडे हाय फूड मॅप पदार्थ टाळले जातात. नंतर रिइंट्रोडक्शन फेज. एक पदार्थ पुन्हा सुरू केला जातो, यामुळे नेमका कोणता पदार्थ त्रास देतो ते समजतं. नंतर पर्सनलायझेशन फेज. जे पदार्थ सहन होतात ते आहारात ठेवले जातात, जे त्रास देतात ते कमी केले जातात. आणि हे डाएट कोणासाठी उपयुक्त आहे बरं? तर ज्यांना IBSचा त्रास आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोमचा त्रास आहे, वारंवार गॅस होतात, पोट फुगतं, फंक्शनल बाउल डिसऑर्डर्स आहेत, अशा समस्यामध्ये हे लो फूड मॅप डाएट उपयुक्त ठरू शकतं. पण हे डाएट वजन कमी करण्यासाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी कायमचं डाएट नाही. महत्त्वाचं सूचना लक्षात घ्या. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुलं, गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी स्वतःहून लो फूड मॅप डाएट सुरू करायचं नाही, कारण यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ तात्पुरते टाळावे लागतात. नेहमी आहार तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच हे डाएट करावं. तर मित्रमैत्रिणींनो, फूड मॅप म्हणजे काही विशिष्ट कार्बोहायड्रेट्स जे काही लोकांमध्ये पचनाचा त्रास वाढवू शकतात आणि लो फूड मॅप डाएट
मुळे IBS, गॅस, पोट फुगणं यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. मात्र ही डाएट प्रत्येकासाठी आवश्यक नसते आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी. हा वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य, योग, आहार, गर्भसंस्कार विषयक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.